UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री अमित शहांमध्ये तासभर बैठक। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप माहिती नाही। मंत्रिपद वाचवण्यासाठी धनंजय मुंडे यांच्याकडून लॉबिंग सुरू। काल धनंजय मुंडेंनी खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली, तर सुनील तटकरेंसोबत देखील फोनवरून चर्चा। धनंजय मुंडेंची दहशत कमी करायला हवी। मुंडेंचा राजीनामा घेऊन आमदारकी रद्द करा। सारंगी महाजनांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन। बीडमध्ये दुसऱ्या विभागातील अधिकारी ठेवण्याची मागणी। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंनी 3.5 कोटींची जमीन हडपली। मामी सारंगी महाजन यांचा गंभीर आरोप। सारंगी महाजन या दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी। पंकजा मुंडे ही धुतल्या तांदळासारख्या नाहीत। जमीन हडपण्यामध्ये पंकजाची मुकसंमती होती। सारंगी महाजनांचा पंकजा मुंडे यांच्यावरही निशाणा। धनंजय मुंडे वाल्मिक कराड मल्टीस्टेट बँका बुडवणाऱ्यांची पाठीशी उभे राहिले। कराडनं एका बँकेकडून 2 कोटींची गाडी घेतली। भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राजकारण आणून जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू। पुरावे नसताना वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना अडकवलं जात आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप। अंजली दमानिया यांच्याकडून ट्विट करत लक्ष्मण हाकेंना प्रत्युत्तर। हाकेंचे वाल्मिक कराड आणि हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडसोबतचे फोटो दमानियांनी ट्विट केले। सत्तेत जाणार नाही, विरोधामध्येच राहणार। पराभव झालाय, आता पुन्हा लढण्याची तयारी ठेवा। शरद पवारांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये घराणेशाहीला थारा न देण्याची भूमिका। बाप लेकीला सोडून अजित पवारांसोबत चला। हिवाळी अधिवेशनामध्ये सुनील तटकरेंचा पवार गटाच्या खासदारांना प्रस्ताव। सूत्रांची माहिती। आयुष्यात कधीही बापलेक शब्दाचा वापर केला नाही। माझ्याबाबत सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या। 10 तारखेला पत्रकार परिषदेमध्ये खुलासा करणार। सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। सरकारकडून आलेली 10 लाखांची मदत सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांनी नाकारली। न्याय मिळेपर्यंत आर्थिक मदत स्वीकारणार नाही। सोमनाथची आई भाऊक। महसूल अधिकाऱ्यांनी आणलेला मदतीचा चेकही परत केला। सलमान खानची हत्या करण्याचा प्लॅन फसल्यानं बिश्नोई गँगनं बाबा सिद्दीकींची हत्या केली। आरोपपत्रामध्ये धक्कादायक खुलासा। घरावर 50 गोळ्या झाडून सलमानच्या हत्येचं होतं प्लॅनिंग। अवैध मासेमारीवर आता ड्रोनची करडी नजर। उद्या 7 जिल्ह्यामधील 9 किनाऱ्यांवरून ड्रोन प्रणालीचं प्रात्यक्षिक। मत्स्य आयुक्त कार्यालयातून स्क्रीनवरून मंत्री पाहणी करणार। देशात कोरोना सदृश्य विषाणू HMPVचा 9वा रुग्ण मुंबईमध्ये आढळला। मुंबईमध्ये 6 महिन्यांच्या मुलीला लागण। गुजरातच्या रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्ड, तर पंजाबमध्ये मास्क घालण्याचा सल्ला। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।